हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रोशनीज किचन. तर आजची आपली रेसिपी अगदीच पौष्टिक आणि चविष्ट आहे, ती म्हणजे मेथीचे पराठे. तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओमध्ये की आपले पराठे एकदमच सॉफ्ट झाले आहेत. तर कुठेही वेळ न घालवता आपण सरळ रेसिपीला सुरुवात करू. तर इथे मी थोडीशी मेथी निवडून घेतली आहे. त्यानंतर ती इथे बारीक चिरून घेते मी. इथे मेथी बारीक चिरून झाल्यानंतर एका भांड्यात काढून ती स्वच्छ वॉश करून घेणार आहे 2 ते 3 पाण्याने. कारण मेथी हे भाजी एकदम स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण काय त्याला खाली माती लागलेली असते. त्यामुळे ही 2 ते 3 पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर इथे खलबत्त्यात मी 7 ते 8 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि छोटासा आल्याचा तुकडा ॲड करून हे छान मी कुटून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही हे मिक्सरमध्ये पण ग्राइंड करू शकता. अशा पद्धतीने मी खलबत्त्यात कुटते. मी हे मिक्सरमध्ये ग्राइंड करण्यापेक्षा खलबत्त्यात कुटलेलं मला आवडतं, कारण याच्याने ना टेस्ट थोडीशी जास्त उतरते, पराठ्यांना छान लागतं त्यामुळे. तर मी इथे एका ताटात 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यानंतर थोडंसं ओवा घेऊन हाताने क्रश करून त्या पिठावर टाकलं आहे. इथे मी थोडंसं चवीनुसार मीठ पण ॲड केलं आहे, पण नेमकं मीठ टाकताना माझा व्हिडिओ स्टॉप झाला होता, त्यामुळे ते इथे दिसलं नाही आहे. तर इथं चवीनुसार तुम्ही मीठ पण ॲड करा. त्यानंतर मी थोडंसं जिरं, हळद, लाल तिखट आणि आपण जे खलबत्त्यात हिरवी मिरची, लसूण, आलं जे कुटलं होतं ती पेस्ट मी याच्यात ॲड करून घेतली आहे. आणि एक जो एक्स्ट्रा इन्ग्रेडियंट जो आहे तो इथे दही इथे मी ॲड केली आहे. दहीने या पराठ्यांना फार छान चव येते, त्यामुळे इथे नक्की दही ॲड करा. आणि चिरून घेतलेली मेथी पण मी याच्यात ॲड केली आहे. आपल्याला इथे लगेचच पाणी टाकायचं नाही आहे, कारण मेथीला ऑलरेडी पाणी सुटतं. त्यामुळे तुम्ही ही सुरुवातीला कोरडंच एकत्र चांगलं एकजीव करून घ्या. त्यानंतर याच्यात आपण हळूहळू करून पाणी सोडून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. सो आजपासून मी ज्या माझ्या व्हिडिओज आहेत त्यात मी एक थॉट ॲड करणार आहे, एक सुविचार ॲड करणार आहे. म्हणजे थॉट्स तुम्हाला कसे वाटतात तर हे पण तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर इथे मी थोडंसं पाणी ॲड करून पीठ मळून घेते, तोपर्यंत मी तुम्हाला एक थॉट सांगते. सो आजचा माझा सुविचार असा आहे की प्रत्येक दिवस एक नवी संधी घेऊन येतो, फक्त ती ओळखायला आपण शिकलं पाहिजे. आपला रोजचा जो दिवस असतो त्यात आपल्याला रोज वेगवेगळे काही ना काही अनुभव येतात. त्या अनुभवांनी आपण ओळखायला पाहिजे. ती आपण संधी घेतली पाहिजे आणि आपण ते शिकलं पाहिजे. तर इथे माझं अशा प्रकारे झालेलं आहे. आणि आपल्याला हे घट्ट मळायचं आहे. आपण जसं आपलं पोळ्यांचं पीठ मळतो तर त्यापेक्षाही आपल्याला हे घट्ट मळायचं आहे, कारण मेथीला पाणी सुटतं आणि आपलं पीठ पातळ होऊन जाईल. त्यामुळे आपल्याला सुरुवातीलाच हे घट्ट मळून घ्यायचं आहे. आणि मळून झाल्यानंतर इथे मी थोडंसं तेल लावून हे पुन्हा छान मळून घेणार आहे. सो तुम्ही पण मला तुमचे थॉट्स वगैरे शेअर करत जा, कमेंटमध्ये सांगत जा, किंवा तुम्हाला कुठली रेसिपी अजून बघायला आवडेल. सो इथे माझं पीठ मळून झालं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे 5 ते 10 मिनटं रेस्ट करायला पण ठेवू शकता, किंवा घाई असेल तर लगेच तुम्ही हे पराठे बनवायला पण घेऊ शकता. तर इथे मी लगेचच बनवायला घेतले आहे. तर मी एक थोडंसं पीठ घेऊन असा एक गोळा बनवला आहे आणि लगेच त्याला कोरडं पीठ लावून मी हा पराठा लाटून घेतला आहे. तो हा आपला पराठा रेडी आहे. मी हा पहिला पराठा जो बनवला तो मी एकदम साधा बनवला आहे. तर इथे तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता. इथे मी तेलाचाच वापर केला आहे. सो तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब पण नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच डेली मी ज्या व्हिडिओज अपलोड करेल त्या तुम्हाला लगेच नोटिफिकेशन थ्रू समजत जाईल. सो इथे मी दोन्ही बाजूने तेल लावून घेतलं आहे पराठ्याला. तवा पण आपला छान तापू द्यायचा, त्यानंतरच आपल्याला याच्यावर पराठा टाकायचा आहे. सो माझा फर्स्ट पराठा रेडी आहे. आणि इथे लगेचच मी दुसरा पराठा घेतला आहे. हा दुसरा पराठा मी थोडं वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवते. सो तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही बनवू शकता. पहिला पराठा जो बनवला तो मी अगदी साधा बनवला. तर इथे कसं मुलांना थोडेसे वेगवेगळे शेपचे दाखवले का म्हणजे मुलांना पण आवडतात खायला. सो मी इथे हा स्क्वेअर टाईपचा पराठा बनवणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघितलं त्याप्रमाणे मी हातून तेल लावून त्याला चारी बाजूने फोल्ड करून घेतलं आहे. आणि असा हा पराठा मी इथे लाटून घेते. पराठा आपल्याला जास्त बारीक पण नाही लाटायचा आणि जास्त जाड पण नाही. जास्त जाड लाटला तर तो
आतून कच्चा राहून जातो आणि जास्तच पातळ लाटला तर तो कडक होऊन जातो. त्यामुळे आपल्याला हे मीडियम लाटायचं आहे. त्याची साईज लाटताना मीडियम ठेवायची. हा जो आहे तो स्क्वेअर शेपचा पण पराठा रेडी आहे. मुलांना असे शेप्स पाहिले की मुलांना पण तो खावासा वाटतो. त्याच्यानंतर इथे साईडने मी तूप टाकून घेतलं आहे, वरतून पण तूप टाकते. सो असे मीडियम साईजचे लाटण्याने पराठे एकदम सॉफ्ट होतात. सो 2 वाटे पीठमध्ये माझे चांगले 5 to 6 पराठे बनवून रेडी आहेत. अगदी गरम गरम खायला पराठे फार छान लागतात. तुम्ही दहीसोबत, सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत पण हे पराठे खाऊ शकता. आणि मुलांच्या टिफिनसाठी तर अगदी झटपट बनणारे हे पराठे आहे. अगदी 10 मिनिटातच पराठे बनवून रेडी होतात. सो व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला पण माझं एक रोशनीज किचन म्हणून अकाउंट आहे, त्याला पण तुम्ही फॉलो करा. आणि व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो ह्याच्यात मी तिखट कमी ॲड केलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण यात तिखट तुम्ही ॲड करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजू एकदम छान भाजून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे माझे पराठे रेडी झाले आहेत. लाईक द व्हिडिओ अँड थँक्स फॉर वॉचिंग.